मी डोलारगावचा रहिवासी असल्यामुळे काल मी माहितीचा अधिकार टाकलो होतो लोहा पंचायत समितीमध्ये. तर ते माहितीच्या अनुसार इथं सर देशपांडे सर आले तर त्यांची काही चौकशी झाली नाही सर. ती चौकशी झाल्या ग्राम इथं सगळे व्यवस्थित असल्यामुळे सर त्यानं काय मारायची धमकी वगैरे त्यानं ते फेटाळून लावली सर सभा. आपल्या लोकशाही मार्गाने जे आपण बोलत होतो ते सगळ्या गावांचे मुद्दे मांडत होतो सर इथे येऊन मी. पण त्यानं ते मुद्दे न मांडू देता त्यानं इथं काय केलं सर, येऊन सगळ्यांना गावात सरपंच ग्रामसेवक हे त्यांची आधीच बोलणी झाली सर. या गावात आपण आल्या की आपण हे फेटाळून लावून देऊ सभा. तर हे आमच्या सगळ्यांच्या घरच्या सगळ्या आपल्या लोकांच्या जीवाला धोका असल्यामुळे सर हे तात्काळ त्यांची जीवाला धोका. साहेब तुम्ही जबाबदारीने वाक्य करताय, महाराष्ट्र तुमचं बघताय सगळे. सत्य नेमकं म्हणजे जीवाला धोका म्हणजे नेमकं काय आणि कुणाकडून कशासाठी जीवाला धोका सर? हे नारायण श्यामगिरी हे त्यांचा मुलगा असल्यामुळे ते आणि ग्रामसेवक. मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहो. ग्रामसेवकाचं नाव मधुकर मोरे. मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहो. शिव मॅडम, कलेक्टर हे माझे सगळे माझ्या अंडरमध्ये राहतात. हे त्यांचं वक्तव्य आहे सर लॅपटॉपमध्ये बोलणं. मी म्हणलो सर बघून घ्या म्हणलो गावामध्ये सर सगळे मीडियात आले, आपले सगळे लोकसंख्या आपल्या गावात आहे सर. आणि कोणत्याच लोकांना कोणतेच हे भेटलं नाही सर लाभ, घरकुलाचा लाभ नाही. ज्याचं घरकुल नाही त्याला 85,000 बिल पडलेले आहेत. आणि झाड जे काल जे सभा झाली सर 4 दिवस जे आपल्याला ते 85,000चा काय विषय ते कळू द्या. ते 85,000 त्याच्या नमुना नंबर 8 नाही, घर नाही. त्या लोकांना त्यानं घर उचलून दिले, त्याच्यावर बिल उचलले सर गावामध्ये. त्या उद्देशानं सर त्याची काही तात्काळ चौकशी झाली नाही आणि डुप्लिकेट सही करून कुणाची डुप्लिकेट सही? ते आपल्या ग्रामसेवकाची ऑर्डर कोणी केली? शेवकांनी सर, शेवकांनी करून. आणि जे झाड जे सर आजकाल जे इथला रोजगार सेवक आहे त्यांना काय म्हणले सर, लोकांकडून जॉब कार्डासाठी 500 रुपये घेतले आणि आपलं जॉब कार्ड एका नाही सर. आणि ते झाडासाठी त्याने काय केलं सर, काल चौकशीसाठी येणार आहेत म्हणून साहेब लोक बोलणे झाले. 4 दिवसाच्या नंतर त्याने झाडं वगैरे आणले सर आणि झाड लावण्याचा प्रयत्न चालू आहे सर. आमच्याकडे सगळं प्रूफ आहे सर. ताई आपलं नाव काय सांगा आणि तुमची समस्या काय आहे ग्रामपंचायत बद्दल ते कळू द्या आम्हाला. माझं नाव सुशीला बळीराम तारू आहे आणि आम्हाला घरकुल देतो म्हणून 3-4 वर्ष झालं पैसे घेतले. कोणी घेतलेत पैसे? संजू वाघमारे. बरं, संजय वाघमारेनं तुम्हाला घरकुल देतो म्हणून पैसे घेतले. ते काय आहे तिथं ग्रामपंचायतला कोण आहेत ते? रोजगार सेवक. मग आता दुसरं तळ देतो म्हणून 10,000 रुपये घेतले. व्याज भरून आम्ही किती खोरी हो. ग्रामसेवकाने घेतले की नाही वाघमारे. कुणाच्या नाव सांगून घेतले त्यांनी पैसे? मला पुढच्या लोकांना द्यायचं पण असं केल्यानं आम्ही कसं राहा. रोजगारचे आम्हाला पैसे नाही. आमचे कार्ड नेले, जॉब कार्ड नेले. हा आहे आम्हाला. आणि बायाला लोकांच्या माणसाला पैसे देऊन उचलायला होता त्यांनी. आमच्याला काहीच नाही. मग आता हे सरकारची योजना का नाही आम्हाला गोरगरीब? घर झालंय का नाही आता? आमचं घर चला बघा तुम्ही, आमच्या पदरून पैसे गट उचलू घर केले, आणखीन झालं नाही आमचं घर. राहिलेले हप्ते देण्यासाठी काय म्हणतात ग्रामसेवक? राहिला आम्हाला हप्ताच आला नाही. आता येणार आहे म्हणाले. 5,000 रुपये नारायणने घेतले, 5 लोकांचे घेतले. आणखीन वाईटपणा गावामधला होईल की यायनं पैसे आम्हाला दिले ना असे म्हणून. नारायण कोण? सरपंच. पूर्ण नाव त्या नारायण? सरपंच असेल तिथं आला असेल तर त्याने 5,000 रुपये घेतले बघा. 2-3 महिने आम्ही लोकांचे याद्यानं पैसे काढून दिले. सरपंचाचा मुलगा आहे का नारायण? हा, सरपंच बाईचा सरपंच आहे ना. मग आता घर तिथं आम्हाला घर काय पोट भराव का घर बांधायला होते काय? चला तिथं घर बघा किती आलाय घर. लोकांचे पैसे 4 लाख रुपये काढले. मग येईल घर आज उद्या येईल. गीताबाई शंकर. गीताबाई तुम्ही इथं कशासाठी आल्या? मी इथंच रहिवासी आवतनावर बसला. तुम्हाला काय नाही, काय पाहिजे सरपंचाकडून? घर पाहिजे मला. काय पाहिजे? तुमच्या घरात कोण कोण आहेत? कोणी नाही, मी एकलीच. बरं, बघा गावाला पुसा ढवात हाव की नाही. घर बघा तुम्ही. नाही जातीय बघा. मी सांगेन तुम्हाला दिलं नाही घर? हा दिलं नाही. देतोच म्हणतात, देतो म्हणतात, फुटाण येतात. मी काही पैसा दिलो नाही कोणाला. बाडवून करतो म्हणतात, ढवातच बसला. रहिवासी इकडे